नमस्कार मित्र, मी तुमच्या सगळ्यांच्या आवडतीची रिशिता परत घेऊन आलेली आहे आपला आवडता शो नांदेडची हास्य मंडळी. चला मग पाहूया पुढे काय होणार. आई काय झालं रुसून बसायला? काय झालं? बघ की रे तुझे बाबा कुठं रुसून गेलेत की काय नाही की किती भांडणं केलेत माझ्यासोबत. जाय बरं माय जरा भुकून आण बरं त्यांना. बाबा रुसले? हो रे, लय लय भांडणं करून गेलेत माझ्यासोबत. बाबा हे काय करायला तुम्ही? तू इथं काय करायला रे? मी तुम्हाला बघायला आलो इथं हुडकत. मला हुडकायला आला? हा, हे काय पीत बसले तुम्ही असं? अरे तुला दिसलं नाही गेले का? हे देशी आहे, ही विदेशी आहे. हे मिक्स करून प्यायलो मी. हे मिक्स करून प्यायला मी पहिली वस्तू बघायलो. मग बघ ना, पहिल्या वेळेस बघायला तर बघ. हे इंग्लिश आहे, हे देशी आहे. हा, मग मिक्स करून कोण पितय? तुझा बाप प्यायला ना. काय गरज पडली तुम्हाला येता याची? अरे तुझ्या माईनं लय ताण दिला रे भाऊ. जेव्हापासून लग्न केलं ना लय डोकं खाती रे. अरे काय सांगू तुला, तुझी माय मला रात्रंदिवस भांडत राहते. भांडे घासतो घरामध्ये, झाडू मारतो, दळण आणून देतो. फक्त कपडे धुवायचे नाही, बाकी तेच धुत नाही, बाकी सगळं काम करतो. तरी तुझी माय ताण देते रे मला. काय सांगू तुला. बाबा मी खाऊ? खायचं तुला? हा खायचं. खाय ना मग. हे नाही खाणार तर काय, हे पिणार नाही रे पिणार मी. नाही, हे प्यायचं नाही. हे चांगलं नसते, हे खराब असते. पण काय आमच्यासारखे बायकून त्रस्त झालेले लोक त्याच्या नावे लागतात रे. खाय 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 बेटा खाय. बाबा मच्छर झाले तो, तुम्हाला तावना गेलेत का? अरे सगळं रक्त तुझ्या मायनं माझं पिलं. त्या मच्छरांना काय भेटणार आहे? ते मला चावले तर बिचारांना उपास मारीची वेळ येईल. आणि मच्छरला एवढं घाबरायचं नाही, बिलकुल नाही घाबरायचं. त्या मच्छरच्या कंबड्यामध्ये हे अशी लाट घालायची आणि त्यांना आहे ना दवाखान्यामध्ये जाऊन ऍडमिट करायचं आणि त्यांना सलाईन द्यायचं. असंच बाबा सलाईन देता येते का त्यांना? मच्छरांना? हा, त्यात काय नवलंय. मी त्यांना आहे ना इंजेक्शन देत होतो पहिले आमच्या गावाकडे, आणि तू सलाईनच्या गोष्टी करायला. तुला सांगतो बेटा, काय? तुझ्या माय सोबत जर मी लग्न केलं नसतं, माझ्या जिंदगीमध्ये अशा 3 गर्लफ्रेंड होत्या. 3. बाबा पण हे बोटा तर 4 आहेत. एक तुझी मम्मी आली ना भाऊ त्याच्यात. हा, आता तुला सांगतो, माझी लव्ह स्टोरी एवढी भारी होती. अरे देवा, आता बाबाने चालू केली बा आपली स्टोरी, लव्ह स्टोरी. अवघड आहे. अर्धा घंटा गेला पण माझा. अबे माझ्या 3 गर्लफ्रेंड होत्या, तुझी अजून एक बी नाही. तुझ्या जिंदगीवर हट. तुला सांगतो, माझ्या जिंदगी मधली पहिली गर्लफ्रेंड राजस्थानची होती. राजस्थान.
राजस्थान म्हणजे कसं सगळं गुलाबी गुलाबी, पिंक सिटी जयपूर सारखी. आणि अरे बाटलीचा रंग बदलला गुलाबी गुलाबी. बाबा हं? प्यायल्या तुम्ही हा. पण चढली मला पण. काय? मला गुलाबी दिसायची बॉटल ही. अरे तुला माहित नाही प्रेमाचा रंग कसा गुलाबी गुलाबी राहतोय. तुला काय माहित आहे, तू कधी एक पोरगी पटीला नाही तुझ्या जिंदगी. अरे तिच्या मायनं दुसऱ्या सोबतच लग्न लावून दिलं तिचं. ती गेली बिचारी. तुला आता माझ्या दुसऱ्या गर्लफ्रेंड बद्दल सांगतो. वाकडं तिकडं तोंड करायचं नाही. आता ती आहे ना, होती बिहारची. कुठली होती? बिहारची. ती माझ्या जीवनामध्ये आली आणि बिहारन की याद आई तो साला ये बॉटल का कलर भी बदल गया, सब ब्लू ब्लू हो गया. ये बॉटल ब्लू और मेरे बबलू. ती मला जेव्हा भेटायची तेव्हा मला म्हणायची तोरे बिना जिया ना लागी जी. आणि असं म्हणत म्हणत कधी त्या सिक्युरिटी सोबत पळून गेली. माझ्या बापाला बी पत्ता लागला नाही. मग मी बी ठरवलं जिंदगी झडबा फिर भी साला घमंडबा. आता माझ्या तिसऱ्या गर्लफ्रेंडचं सांगतो. बाबा चला हो, आता घरी चला बरं. लय ऐकलं तुमचं ते आता बंद झालं. काय बोल झालं? चला हो लय जुनी स्टोरी झाली. चला ना आता बाबा. अरे तुझी माय मला घरी गेलं की परेशान करून टाकते, म्हणून तर इथं बसलो. इथं तर सुखानं बसू दे. अहो चला हो. आता तुला तिसरी सांगतो ना मी कहाणी. बघ तिसरी जी होती ना, ती होती साला गुजराती. फाफडा, जिलेबी, खमंग ढोकळा. आहाहाहा. लय मजा यायची रे, लय मजा यायची. आणि परत रंग बदलला याचा. बघ गुजरातीचं नाव काढलं तर कसा जिलेबीचा कलर आला, जिलेबीच्या बाटलीला. अरे ती मला म्हणायची दीपक तेरे से प्रेम छो पर लिमिट मा छो. लिमिट करून लिमिट क्रॉस करून निघून गेली. तुला सांगतो अरे तंबाखू नाही रे, तंबाखूची सवय लागली. जाऊ दे रे बाबा, तुझी बाय मला आहे तंबाखू बी खाऊ देईला. बाबा त्याच्यामध्ये काय मिक्स केलंय का तुम्ही? मी कशाला मिक्स खायला आपला बाबा. पण मला हे बॉटलचा कलर चेंज दिसायला की हो. मला जे दिसायला तसं तुला दिसायला ना. हो मग तू बी माझ्या बायको पासून वाईट टाकला म्हणून तुला तसं दिसायला. अशा तीन गर्लफ्रेंड पटवल्या मी. तू जिंदगीमध्ये एक बी नाही पटू शकले तुझ्या जिंदगीवर. बाबा आता चला हो. लय 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 झाला आता. चला बरं, चला घरी चला बरं. कशाला जायचं? चढली तुम्हाला. चला बरं. कशाला जायचं घरी? चला हो, आई वाट बघायली हो. चला हो. हात कच्च्या बायला तिची कशाला आठवण काढली रे तू? कशाला काढतो तिच्याकडून? आई तिची आठवण काढली तर बाटलीचा कलर बी बदलून गेला. बाटलीचा कलर बी बदलला तुझ्या मायची आठवण आल्यामुळं. बाबा आता काळी पिवळी गुलाबी त्या बॉटला द्या सोडून घरी आई वाट बघायली. चला आता. कशाला येऊ? चला आता. चला बरं. बाबा आता आईनं तुम्हाला किती साथ दिली हे तुम्ही विसरून गेल्या का? नाही विसरलो रे. खरंच त्या बिचारीनं मला लय साथ दिली.
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये आपल्या घरचा रंगच चांगला. किती येत्यात किती जात्यात, आपली घरची चांगली आहे बाबा. याच्या नादी याच्या पुढे लागायचं नाही. कशी का असेना माझी बायको आहे ती. आता मी येतो तुझ्या सोबत. चला. मला भांडती ती, पण माझ्या चांगल्यासाठी माझ्या भल्यासाठीच ती भांडती. जाऊ दे बाबा, आता येतो बाबा. चल आता लय झालं. मग मित्रांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आमच्या मेहनतीला दाद द्या. आणि हो, या असल्या फालतू शौकच्या नादी लागायचं बिलकुल नाही. व्यवस्थित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.